चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुषा महापातकनाशनम् राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। माता सुनीती आपल्या ध्रुव बाळाला वनामध्ये पाठवते ती कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी, भगवंताचे भजन करण्यासाठी. परंतु आजकाल हल्लीच्या ज्या आई आहेत ते आपल्या मुलांना चित्रपट पाहण्यासाठी घेऊन जातात. चित्रपट पाहून त्याचे डोळे बिघडतील, त्यांच्यावर वाईट संस्कार पडतील. परिणामी शेवटी त्या मुलाचे संपूर्ण जीवन बिघडून जाईल हे त्या आईच्या लक्षात येत नाही. स्वतःचा पैसा खर्च करून एवढे दुःख खरेदी करणे योग्य आहे का, याचा विचार कधीही हल्लीच्या काळातील आई करत नाहीत. बाबांनो, बालक चरित्रहीन होणे, बालक हा चरित्रहीन होणे आईचा दोष आहे. आणि बालक मूर्ख होणे हा त्याच्या पित्याचा दोष आहे. आणि तो कंजूस असणे तो त्याच्या वंशाचा दोष आहे. आणि तो दारिद्र्य होणे हा त्याच्या स्वतःच्या प्रारब्धाचा दोष असतो. दोन्ही मातांचा आशीर्वाद घेऊन ध्रुव बाळ राजवाड्या बाहेर पडतो आणि वनाच्या दिशेने चालतो. चालू लागल्यानंतर त्याला घनदाट जंगल लागते. त्या वनामध्ये जाताना त्याला कसल्याही प्रकारची भीती वाटत नाही, ना अंधाराची, ना जंगली श्वापदांची, वाघांची. तो ध्रुव बाळ जंगलाच्या मध्यभागी येऊन पोहोचतो. लहान बालक हे अतिशय निर्भय असते, त्याला कोणत्याही प्रकारची भीती नसते. तो ध्रुव बाळ सर्व परिसराची पाहणी करतो. त्याची तीव्र इच्छाशक्ती आणि आईचे आशीर्वाद, त्यामुळे त्याला भगवंताला प्रसन्न करून घ्यायचे असते. या तीव्र इच्छेमुळे त्याची वनामध्ये येण्याची जी वाटचाल आहे ती सुखद होते. आणि तपश्चर्या करण्यासाठी काय करावे लागेल, आराधना करायची म्हणजे काय करायचे, याचा विचार करत तो एका झाडाखाली बसतो. इतक्यात नारद मुनी नारायण 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 असे नाम स्मरण करत, जप करत त्या ध्रुव बाळाजवळ प्रगट होतात. आणि नारद मुनीकडे पाहून ध्रुव बाळ पटकन त्यांना साष्टांग नमस्कार करतो. साष्टांग म्हणजे 8 अंगांनी केलेला प्रणाम. आपल्या अष्टदा प्रकृती परमात्म्यासमोर लीन व्हाव्यात, त्यांच्याशी एकरूप व्हाव्यात म्हणून केलेला प्रणाम म्हणजे साष्टांग प्रणाम. अधिकारी शिष्याला सद्गुरू स्वतःहून भेटतो. अशा शिष्यांच्या मार्गावर सद्गुरू त्यांचीच वाट पाहत असतो. सद्गुरु तत्व आणि ईश्वर
शोधावे लागत नाहीत, त्यांना ओळखावे लागते. एवढा छोटा बालक या घनघोर वनामध्ये काय करतो आहे? त्याने आपल्याला नमस्कार का केला? या विचारामध्ये नारद त्या बालकाच्या मस्तकावर हात ठेवतात, त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, हे बालक, या घनघोर जंगलामध्ये, अरण्यामध्ये तू येथे काय करत आहेस? बाबांनो, महापुरुषांचा हात आशीर्वाद रूपाने जेव्हा एखाद्याच्या मस्तकावर ठेवला जातो, तेव्हा त्या माणसाच्या मनातील विकार शांत होतात. ध्रुव बाळाचे निर्विकारी मन नारद मुनींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवल्यामुळे शांत होऊन गेले. त्याला आपली आईच भेटली असे वाटले. एक आई जशी आपल्या बालकाला स्तनपान करते, त्याला सुदृढ बनवते, परंतु गुरुरूपी आई मात्र त्या बालकाचे स्तनपान सोडवते, त्यांची जन्म मरणातून मुक्तता करते. त्याला आता पुन्हा जन्म घेऊन आपल्या आईचे स्तनपान करण्याची गरज उरत नाही. म्हणूनच आईपेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. त्या घनदाट वनामध्ये ध्रुव बाळाला पाहून नारद मुनी त्यांना विचारतात, हे बाळा, तू इथे काय करतो आहेस? तेव्हा ध्रुव त्यांना सांगतो की माझ्या आईने मला माझ्या वडिलाच्या मांडीवर बसण्यापासून प्रावृत्त केलेले आहे आणि माझ्या आईने पुन्हा मला असे सांगितले आहे की बाळा, तुझा खरा पिता हा उत्तानपाद राजा नसून तुझा खरा पिता हा नारायण आहे. तेव्हा नारद त्यांना म्हणतात, हे बाळा, बरोबर आहे. मी त्या नारायणांचा भक्त नारद आहे. आणि तू इतक्या लहान वयामध्ये एवढे धाडस करतोस. आणि भगवंताला प्राप्त करणे हे सहज साधी सोपी गोष्ट नाही. ते ऋषीमुनींना सुद्धा साध्य झालेले नाही. म्हणून मी तुला चल घरी नेऊन सोडतो. तेव्हा ध्रुव बाळ मोठ्या निश्चयाने म्हणतो, हे नारद मुनी, मी उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव तुम्हाला पुन्हा एकदा प्रणाम करतो. हे मुनीवर, मी आता परत जाणार नाही. मला राजसिंहासनावर बसायचे नाही. मला आता त्या परमपित्या नारायणांना भेटायचे आहे, त्यांच्या मांडीवर बसायचे आहे. ध्रुवाचा दृढ निश्चय पाहून नारद मुनी त्याला जवळ घेतात आणि सांगतात, बाल ध्रुवा, तू धन्य आहेस. तुझी माताही धन्य आहे. नारायणाला भेटून तुला स्वतःचे कल्याण करून घ्यायचे आहे. तू मोक्षाचा अधिकारी होऊ इच्छितो. तू यमुना तटी वृंदावनात जाते, ते भगवान नारायण सदैव वास करतात. यमुना ही कृपाळू आहे. ती महाराणी कृपादेवी आहे. भागवत ग्रंथामध्ये 4 ठिकाणी अशी सांगितली आहेत की ज्या ठिकाणी भगवंताचा कायम निवास असतो. श्रीरंगामध्ये अनंत शयनम पद्मनाभम अखंड विराजमान आहे. द्वारकेमध्ये भगवंताचा अखंड वास असतो. खोडामाची भक्ती अनन्य होती, म्हणून त्यांच्या भक्तीसाठी नारायण
स्वरूपात स्वतः भगवंत डाकोरला येऊन राहिले आहेत. गंडकी नदीच्या किनारी पुलह ऋषीच्या आश्रमात भगवान श्री हरी नारायण यांचा अखंड वास असतो. आणि वृंदावन मध्येही मधुवनात श्रीहरी अखंड वास करतात, तेथे कायम राहतात. नारद ध्रुवाला सांगतात, वृंदावन ही प्रेमभूमी आहे, तेथे राहून भजन करण्याने मन हे लवकर शुद्ध होते. वृंदावन ही दिव्य भूमी आहे, तेथे जीव आणि ईश्वर यांचे मिलन लवकर होते. आपण आराधना कशी करावी, कोठे करावी हे सांगणारा गुरु आपल्याला प्रत्यक्ष नारद मुनीच्या रूपात भेटला आहे. याची जाणीव त्या बालकाला झाली आणि त्याने लागलीच नारद मुनींना विचारले, हे मुनिवर, तुम्ही माझे गुरु आहात, मी तपश्चर्या कोठे जाऊन करावी? परंतु ती तपश्चर्या मी कशी करू हे मला सांगा. ध्रुव हा भगवंताच्या भेटीसाठी आतुरलेला आहे. हे नारदांच्या लक्षात येताच नारद मुनी सांगतात, हे बाळा, आराधना, ध्यानधारणा, तपश्चर्या या शब्दाचा अर्थ तुला अजूनही कळत नसेल, पण भगवत भेटीची आतुरता पाहून मी प्रसन्न झालो. मी तुला सांगतो आराधना कशी करायची, ध्यानधारणा कशी करावी हे बघ. ध्यान करताना नारायणाची, त्या परमदयाळू श्रीहरीची चतुर्भुज मूर्ती डोळ्यासमोर स्थापित करावी आणि मग मानस मूर्तीची पूजा जरूर करावी. आपले मन सतत ईश्वरात मग्न ठेवावे. मानस सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. साधू संन्यासी आपल्याजवळ कोणतेही पूजा सामग्री ठेवत नाहीत. ते ईश्वराची, परमपित्या परमेश्वराची मानस पूजा करतात. मानस पूजा ही उत्तम पूजा मानली आहे. शंकराचार्यांनीही श्रीकृष्णांची मानस पूजा करीत असत. पण ग्रस्ताश्रमी माणसाने नुसती मानस पूजा करून चालत नाही, तर त्याने मानस पूजेबरोबर भगवंताचे प्रत्यक्ष पूजनही केले पाहिजे. मानस पूजा करण्याची उत्तम वेळ पहाटे 4 ते 5:30, म्हणजे कोणाचेही मुख पाहण्याच्या अगोदर ही मानस पूजा करावी. प्रातःकाली उठून ध्यान करावे आणि त्या ध्यानाच्या माध्यमातून मानस पूजा करायची. आपण गंगा किनारी गेलो आहोत, गंगेमध्ये स्नान करीत आहोत. श्रीकृष्णाच्या पूजेसाठी गंगाजल भरून घेतले आहे. आता श्रीहरी जागे झाले आहेत, त्यांच्या समोर आपण आचमन करत आहोत. त्यांना गरम पाण्याचे स्नान घालत आहोत. त्यांना कुंकुम तिलक लावून सर्व साज शृंगार करत आहोत. आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्णांची साजरी आणि गोजरी मूर्ती उभी आहे. ती आपल्याकडे पाहून हसत आहे. आपण तिचे सुंदर रूप न्याहाळण्यामध्ये तल्लीन झालो आहोत. आपल्या मनात आनंदाच्या लहरी उत्पन्न होत आहेत. आपण देवाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवत आहोत. आपल्या तोंडातून त्या श्रीहरीची स्तुती बाहेर पडत आहे. आपण आरत होऊन आरती करत आहोत. निर्गुण अशा त्या सुंदर श्रीहरीचे सुंदर रूप डोळ्यासमोर उभे राहिल्यावर ध्यान करावे, जप करावा. ध्यान करताना, जप करताना आपले तन आणि मन दोन्हीही भगवान श्रीहरीवर एकाग्र व्हायला पाहिजे. संसाराचे जर ध्यान केले तर तुमची सारी आराधना निष्फळ होईल. बाबांनो,
स्नानाने शरीर शुद्ध होते आणि दानाने धन शुद्ध होते आणि ध्यानाने मन शुद्ध होते. जप आणि ध्यान एकदाच व्हायला पाहिजे. जप करायला बसताना ज्या देवाच्या नामाचा जप करायचा, त्या देवाची, त्या भगवंताची मूर्ती, इष्टदैवतीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणावी आणि जप करता करता त्या मूर्तीचे ध्यान करावे. जिभेने नाम घ्यावे, मनाने तिचे स्मरण करावे आणि डोळ्यांनी तिचे दर्शन घ्यावे. पुढे नारद दुर्वाला मंत्रोपदेश करतात. ते त्याला सांगतात, त्या नारायणाची मानस पूजा करता करता तू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या महामंत्राचा जप कर. ते चतुर्भुज नारायण तुला नक्कीच प्रसन्न होतील. ते तुला लवकरच भेटतील. ते तुला 6 महिन्यात प्राप्त होतील. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अनेक जन्माच्या तपश्चर्येनंतर मी प्राप्त होतो. विद्वान ह्या शब्दाचा अर्थ 3 जन्म असा काढतात. ज्ञानी योगी संधित प्रारब्धाचा क्षय करतात, तरी त्यांना जन्म घ्यावा लागतो. पण भागवतातील दुर्वचरित्र सांगते की जप केल्यामुळे 6 महिन्यामध्ये भगवान श्रीहरी नारायण प्राप्त होतात. दुर्वाला तसे ते भेटले आणि असे का घडले? याचे कारण दुर्वाने अनेक जन्म तपश्चर्या केली. त्याला 6 महिन्यात ईश्वर प्राप्ती होणार होती, पण तो ध्यान धारणा करत होता. त्या ठिकाणी राजा राणीला त्यांनी पाहिले आणि त्याला राजा होऊन सुख भोगण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्याचा जो जन्म आहे उत्तानपाद राजाच्या घरी आणि सुनीतीच्या पोटी झाला. पूर्वजन्मातील इच्छा पूर्ण करण्यासाठी दुर्वाला पुनर्जन्म झाला होता. ध्रुव बाळाला उपदेश करून नारद मुनी उत्तानपाद राजाकडे जातात. उत्तानपाद राजा पश्चातापाने दग्ध झालेला असतो. ध्रुव बाळ निघून गेल्यावर त्याला पश्चाताप होतो. पश्चातापात दग्ध झालेल्या राजाला नारद मुनींना पाहून वाटते, हा जो राजा आहे तो माझ्या शिष्याचा पिता आहे. त्याचा आपण उद्धार केला पाहिजे. तो सुरुचीच्या बंधनात अडकला आहे. याच्या सुरुचीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी त्याला उपदेश केला पाहिजे. तेव्हा तो राजाला सांगतो, तू 6 महिने केवळ दुधात काही न टाकता दूध घेऊन फक्त अनुष्ठान कर. तो त्यांना साष्टांग प्रणिपात करतो आणि उत्तानपाद राजा नारद मुनींचे आशीर्वाद घेतो. नारायण नारायण असे म्हणत नारद मुनी तेथून निघून जातात. नारद मुनींच्या उद्देशानंतर ध्रुव बाळ भगवंताची तपश्चर्या करतात. प्रथम ध्रुव बाळ ध्यान धारणा करत असताना, तप करत असताना पहिल्या दिवशी तो उपवास करतो. असे तो 3 दिवस करतो. नंतर तो फलाहार करू लागतो. अन्न खाल्ल्यामुळे शरीरामध्ये तमोगुण वाढतात आणि फलाहारामुळे शरीरातील तमोगुण नष्ट होऊन सत्वगुण वाढतात. असे तो महिनाभर करतो. दुसऱ्या महिन्यामध्ये त्याचा संयम वाढतो आणि तो एका आसनावर 6 दिवस बसू लागतो. तो फलाहाराचाही त्याग करतो. तो आता झाडाची पाने खाऊ लागतो. असे आणखी 2 महिने लोटतात. 4थ्या महिन्यामध्ये तो यमुना जल प्राशन करून 12 दिवस
आसनावर बसून ध्यान धारणेमध्ये घालवतो आणि 5व्या महिन्यामध्ये तो यमुना मैयाचे जलही प्राशन करणे बंद करतो. 15 दिवस तो एकाच आसनावर बसून भगवंताची ध्यान धारणा करतो आणि 5वाही महिना संपतो. 6वा महिना सुरू होतो. गेल्या 5 महिन्यातील तपश्चर्येमुळे तो तेजपुंज दिसू लागतो. तपश्चर्येचे तेज त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागते. आणखी तो आपल्या तपश्चर्याला दृढ करतो. परमात्म्याचे दर्शन झाल्याशिवाय आपल्याला या आसनावरून उठावयाचे नाही असा तो दृढ निश्चय करतो. ऊन, पाऊस, वारास या साऱ्यांना सहन करीत आपल्या निश्चयावर आढळ राहिलेला ध्रुवबाळ गेली 6 महिने तपश्चर्या करीत आहे. हे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर चतुर्भुज भगवंताची आणि हृदयामध्ये मूर्ती विराजमान झालेली आहे. त्या चतुर्भुज सुंदर मूर्तीचे रूप निहाळत ध्रुवबाळ मनानेच श्रीहरींचा जप करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जगाचा आधार परमात्मा आहे आणि या जगाच्या आधाराचा आधार आता तो आढळ निश्चयी ध्रुवबाळ झाला होता. या धरती मातेला त्या ध्रुवबाळाचे वजन सहन झाले नाही. ती त्या परमपित्याला विनंती करते, त्याला सांगते, हे नारायणा, मला आता ध्रुवबाळाच्या तपश्चर्याचे ओझे सहन होत नाही. तुम्ही आता त्याला आपले रूप दाखवा, त्याला दर्शन द्या. संपूर्ण देव ध्रुवबाळाच्या त्या अढळ तपश्चर्याने चकित होतात. ते त्या श्रीहरींना, नारायणांना भेटायला जातात. तर भगवान श्रीहरी नारायण त्यांना वाटेतच भेटतात. सारे देव त्यांना सांगतात, हे भगवंता, हे नारायणा, तुम्ही ध्रुवबाळाला दर्शन द्या. तेव्हा भगवंत सांगतात, मी ध्रुवबाळाला दर्शन द्यायला नाही, त्याचे दर्शन घ्यायला चाललो आहे. मी त्याला भेटायला आतुर झालेलो आहे. आपल्या ह्या बालभक्ताचे दर्शन घेण्यासाठी. परिणाम पहा, त्या बालभक्ताचे दर्शन घेण्यासाठी स्वतः नारायण मधुबनामध्ये जातात. श्रीराम जय राम, जय जय राम, राम कृष्ण हरी.